महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे का? वर्ष बंगल्यावर अशी कोणती गुप्त बैठक झाली ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या? आणि जर हे खरंच घडलं तर शरद पवार थेट एनडीएच्या वाटेवर जाणार का? पुढच्या काही मिनिटात संपूर्ण चित्र समजून घेऊयात. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीच्या चर्चा सुरू झाल्यात. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थान वर्षा बंगल्यावर एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे आधी वर्षा बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर काही वेळातच शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील ही त्याच ठिकाणी दाखल झाले. एवढाच योगायोग होता का की त्यामागे एखादं मोठं राजकीय गणित लपलेलं आहे? हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट ही राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक होती. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत सत्तेत प्रवेश केला तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दुसरा गट उभा राहिला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये सातत्याने राजकीय संघर्ष सुरू राहिला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही बाजू पुन्हा एकत्र येऊ शकतात अशा चर्चा वेळोवेळी रंगताना दिसत होत्या. आता वर्ष बंगल्यावर झालेल्या या भेटीमुळे त्या चर्चांना नव्याने बळ मिळालंय. या बैठकीचं महत्व आणखी वाढतं कारण इथे उपस्थित असलेले तिन्ही नेते आपापल्या गटातील निर्णयक्षम चेहरे मानले जातात. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत, तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटातील महत्वाचे रणनीतिकार मानले जातात. त्यामुळे ही केवळ औपचारिक भेट होती असं सहज म्हणणं कठीण आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की दोन्ही गटांमधील संवादाची दारे उघडण्याचा प्रयत्न सुरू असू शकतो. मात्र याबाबत कोणत्याही पक्षाने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या घडामोडीत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. बैठक त्यांच्या अधिकृत निवासस्थानी झाल्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय. काही राजकीय निरीक्षकांच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता नवीन राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू असू शकते. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. दरम्यान आणखी एका चर्चेने राजकीय वातावरण तापवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात एनडीएला पाठिंबा देऊ शकते अशा चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर झालेल्या भेटीकडेही पाहिलं जात आहे. जर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर त्याचा अर्थ शरद पवार गटही सध्याच्या सत्ताधारी आघाडीसोबत जाणार का, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मात्र या दाव्यालाही कोणत्याही संबंधित पक्षाकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, तर परिस्थितीनुसार समीकरणं बदलत असतात असं नेहमी म्हटलं जातं. महाराष्ट्रानंही गेल्या काही वर्षात अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी पाहिल्यात. त्यामुळे आज ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या उद्या वास्तवातही उतरू शकतात. पण त्याच वेळी अफवा आणि प्रत्यक्ष निर्णय यामध्ये मोठा फरक असतो, हेही लक्षात ठेवायला हवं. सध्या उपलब्ध माहितीनुसार वर्ष बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री कार्यालय, शरद पवार गट किंवा अजित पवार गटाकडून विलिनीकरण किंवा एनडीएला पाठिंबा या संदर्भात कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या चर्चा राजकीय शक्यता आणि निरीक्षकांच्या अंदाजांवर आधारित आहेत. अंतिम निर्णय म्हणून त्याकडे पाहता येणार नाही. आता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जर या बैठकीनंतर आणखी काही राजकीय हालचाली झाल्या किंवा संबंधित नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो. आणि जर या सर्व चर्चा केवळ राजकीय अफवा ठरल्या तर हा विषयही काही दिवसात शांत होईल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, वर्ष बंगल्यावर एकाच वेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती हा साधा योगायोग मानायला अनेक जण तयार नाहीत. पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे? विलिनीकरण खरंच होणार का? शरद पवार कोणती भूमिका घेणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं पुढचं समीकरण काय असणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का?
आणि जर ते एकत्र आले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.